श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. घेऊन आले आहे आठवड्याचे राशी भविष्य. चला तर मग पहिल्या राशीपासून सुरुवात करूया. पहिली रास आहे मेष रास. नेहमीप्रमाणेच सांगते की मेष राशीने आंधळा विश्वास ज्याला आपण म्हणतो की प्रत्येकावर विश्वास टाकायचा, ही गोष्ट या आठवड्यात तरी अगदी कमी करा. म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या. आपण कोणावर किती विश्वास ठेवावा हे आपल्या हातात असते, ना की समोरच्याच्या हातात असते. आणि मग नंतर दुसऱ्याला आपण दोष देत असतो. त्यामुळे मेष राशीने फक्त आणि फक्त स्वतःवर आणि अगदी ठराविक व्यक्तींवर विश्वास ठेवावा. अन्यथा या आठवड्यामध्ये खबरदार म्हणायची वेळ येईल, कारण तुमचे नुकसान होण्याची नक्कीच शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी गणपतीची आराधना करावी. पती पत्नींमध्ये वाद होत असतील तर पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला काहीतरी गोड खाऊ घालावे. आता वळूया पुढच्या राशीकडे. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ रास म्हणजे माझंच खरे अशा पद्धतीची रास आहे. प्रत्येकच राशीचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं, चांगलं आणि वाईट. वृषभ राशीचं एकच चूक आहे की वृषभ राशीला असं वाटतं की सगळं माझंच खरं. पण कधीतरी समोरच्याचंही ऐकायला शिका. असा हा आठवडा तुम्हाला शिकवून जाईल. कारण प्रत्येक वेळेस आपणच बरोबर असतं असं मुळीच नाही. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचे आहे. आणि या आठवड्यामध्ये जरा दुसऱ्यांचा सल्ला तरी घ्या, किमान सल्ला घ्या. कधीतरी आपल्यापेक्षा मोठे आपल्या भल्यासाठी सांगत असतात, हे लक्षात ठेवा. पती पत्नी दोघंही वृषभ राशीचे असाल तर सावधान, खबरदार. कारण तुमच्यामध्ये कडाक्याचे वाद तिसरे कोणीतरी येऊन लावू शकते. म्हणूनच दोघातल्या एकानं तरी जरी स्वभावात नसेल तरी शांततेनं नक्कीच घ्यावं. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीने या आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. कारण आपला आळस आपल्याला कधीतरी मागात ठरू शकतो. केलं तर खूप काम करायचं, नाही तर 4 दिवस कामाकडे बघायचंच नाही. ही तुमची सवय तुम्हाला कधीतरी अडचणीत टाकू शकते. म्हणून काम तर तुम्ही मनापासून करता. तुमच्यात एक गुण चांगला आहे की तुम्ही काम अतिशय मनापासून करता. पण जर कधीतरी आपलं डोकं सरकलं किंवा तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही त्या कामाकडे बघतही नाही. हीच गोष्ट तुम्हाला या आठवड्यामध्ये थोडी थोडी करत सोडायची आहे. सूर्याची उपासना करावी आणि पती पत्नीने एकमेकाशी जास्तीत जास्त चांगले संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थी लोकांनी नक्कीच गणपतीची आराधना करावी, जेणेकरून पूर्ण आठवडा तुम्हाला कोणतेही संकट येणार नाही. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीने म्हणजे थोडक्यात काय, कर्क राशीचं असं असतं की स्वतःहून एखादी अडचण आपण ओढावून घेतो. म्हणजे ये संकटा मला मार अशी तुमची गत या आठवड्यात होणार आहे. म्हणून कोणालाही शब्द देताना किंवा कोणाशीही बोलताना थोडीफार काळजी घ्या. आणि शब्द देताना 100 वेळा विचार करा की हे तुम्हाला लाईफ टाईम जमणार आहे का. अन्यथा आपले काम भले आणि आपण भले ही स्थिती जाणवत आहे. विद्यार्थी वर्गाला उत्तम आठवडा जाणार आहे आणि पती पत्नींना देखील चांगला आठवडा जाणार आहे. मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पती पत्नीने सुद्धा आणि इतरांनी सुद्धा देवदर्शनाला जाऊन या. अगदी काही नाही जमले, आपल्या जवळच्या गणपती मंदिरात तरी जाऊन या. म्हणजे मन बुद्धी आपले शांत राहील आणि सगळं काही चांगलं होण्यास मदत होईल. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीने या आठवड्यामध्ये डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर म्हणजे जिभेवर खडीसाखर ठेवण्याची गरज आहे. कारण सिंह राशीसारखी रागीट रास या 12 राशींमध्ये कोणाचीच नाही. आणि तुमचाच राग एक दिवस तुम्हाला गिळेल असा तुमचं भविष्य नेहमीच दाखवतं. म्हणजे रागाच्या भरात अगदी सिंह राशी स्वतःच्या जीवावर बेतेल यालाही कमी करत नाहीत. म्हणून बाकी सिंह राशीमध्ये सर्व काही चांगलं दिसत आहे. मात्र स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवणं, पती असाल, पत्नी असाल, स्त्री असाल, पुरुष असाल किंवा विद्यार्थी असाल तर तुम्हाला या आठवड्यात काय तसं म्हटलं तर आयुष्यभरच स्वतःच्या रागावर ताबा मिळवा. स्वतःवर जास्त विश्वास ठेवू नका की मी माझं तेच खरं, हे थोडंसं सोडून द्या.
बघा पुढची परिस्थिती आपोआपच बदलेल. पुढची रास आहे कन्या रास. कन्या रास मुळातच स्वभावाने शांत असते आणि धैर्यवान असते. मात्र तुमची शांतता आणि तुमचे धैर्य कधीतरी तुम्हालाच मागात पडेल, कारण येईल तो टपली मारून जाईल अशी तुमची रास आहे. म्हणूनच तुम्हाला या आठवड्यामध्ये स्वतःला जास्तीत जास्त दमदार भूमिका तुमची दिसली पाहिजे. म्हणजेच काय तर स्वभाव भोळा नक्कीच असावा, पण कोणीही गैरफायदा घेऊन जाईल असा नसावा. विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी जास्त करून लक्षात ठेवा, प्रेम संबंधामध्ये सुद्धा तुम्ही समोरच्यावर 100% विश्वास ठेवू नका. तर मनात शंका ठेवा की ही व्यक्ती किंवा हा पुरुष किंवा ही स्त्री आपल्यासाठी योग्य आहे की नाही. पती पत्नीसाठी सुद्धा तेच सांगते की संपूर्ण जो विश्वास आपण टाकून देतो भोळ्या भावाने तो थोडासा कमी करा. शंकराची उपासना करा. प्रत्येक सोमवारी शंकराला पाणी घाला. तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्यास मदत होईल. पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशीसाठी एकच सांगते की स्वभावात बदल करणे गरजेचे आहे. तुमचे मत मांडणे गरजेचे आहे. तुम्हाला समोरचे सांगल ते तुम्ही ऐकत राहता आणि कुठंतरी इथं चुकता. तसं तर तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे प्लॅनिंग असतात, पण न बोलण्यामुळे ते प्लॅनिंग तुमच्या मनातच राहतात. भले बॉस असो, कलिग असो, घरातली पत्नी असो किंवा विद्यार्थी असो, तुम्ही तुमचं मत मांडायला शिका. विद्यार्थ्यांनी सूर्याची उपासना करावी. स्त्री आणि पुरुष या सगळ्यांनीच तुळशीला पाणी घालावे आणि सूर्याला अर्घ्य द्यावा. म्हणजे तुमचा संपूर्ण आठवडा नक्कीच चांगला जाईल. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीने स्वतःवर नियंत्रण मिळवायला शिकले पाहिजे. कारण तुम्ही जर असा आवाक्याबाहेर तुमचा स्वभाव ठेवाल, म्हणजे राग असेल तोही खूप, प्रेम असेल तेही खूप, आनंद असेल तेही खूप, म्हणजे मानसिकता तुमची तुम्हाला जपलीच पाहिजे. अन्यथा मनाचे आजार ज्याला म्हणतो किंवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला ज्याला म्हणतो तो घेण्याची तुमच्यावर वेळ दिसते. म्हणून मनावर काम करा, मेडिटेशन करा, शांत मन ठेवा आणि मनाची जी उलघाल चालू आहे ती विश्वासी व्यक्तीजवळ बोला. त्यातून तुम्हाला काहीतरी चांगला सल्ला मिळेल. किंवा मेडिटेशन, मंदिरामध्ये जाऊन ओंकार करणे, सकाळी उठल्यावर 5 मिनिटं चांगल्या अफर्मेशन स्वतःलाच देणे हे तुम्ही नक्की करा. विद्यार्थी वर्गाला आठवडा चांगला आहे आणि पती पत्नीला सुद्धा प्रवास कुठला तरी तुमच्या या 8-15 दिवसात होणार आहे हे दर्शवत आहे. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीतनं एकच लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती वाईट नसते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला असे काही अनुभव आले असतील की तुम्हाला त्यातून तुमचे मन दुखावले असेल, तरीही आयुष्यात पुढे जाणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांचं तितकंच ऐका जेवढं गरजेचं आहे. बाकी तुम्ही तुमच्या मनाने सगळी कामे करा. म्हणजे स्त्री असाल किंवा पुरुष असाल, लक्षात घ्या तुमचंही काही वैयक्तिक आयुष्य आहे आणि ते जगण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच उभं राहायचं आहे. म्हणून धनुरास ही थोडीशी कानफाट्या रास असते. दुसऱ्याचे ऐका, इकडून सोडा आणि मनाने तुम्ही जे काही असेल ते निर्णय घ्या. धनुराशीला आर्थिक समस्या या आठवड्यामध्ये, तसं तर या पूर्ण महिन्यामध्ये खूप जाणवणार आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि प्रत्येकाच्या गोष्टींचे म्हणजे प्रत्येकाचे मनावर घेण्यापेक्षा स्वतःचं मत ठरवा. विद्यार्थिनी असाल तर मनातला गोंधळ कमी करा. कुठं ऍडमिशन घ्यायचं आहे, काय करायचं आहे पुढं नेमकी हे लक्षात घ्या. पती पत्नीसाठी दुरावा दिसतो, मात्र जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुमच्याही आयुष्यामध्ये लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. पुढची रास आहे मकर रास. मकर राशीला खूप शांततेने घ्यायचं आहे, अन्यथा खबरदार असं म्हणण्याची वेळ येईल. तुम्ही शांत अजिबात राहत नाही. मकर रास सतत बोलण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सतत स्वतःचं मत दुसऱ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करते आणि इथंच मकर रास चुकते. तुमच्या मनातलं तुम्ही कृतीमध्ये उतरवा, पण समोरच्याला समजावण्यात स्वतःचा वेळ घालवू नका. भले तुम्ही बरोबर असाल, पण राशींचा आणि ग्रहांचा परिणाम त्यामुळे समोरची व्यक्ती तुमचं ऐकून घेण्यात कमी पडते आणि तिथंच तुमचं मन दुखते. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये ज्या कल्पना आहेत त्या सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही काहीतरी कृती करा. विद्यार्थी वर्गाने भरपूर अभ्यास करा, मात्र रात्रीच्या जागरणामुळे काही त्रास संभवत असेल, जसं की डोकेदुखी, मायग्रेन असतो, तर पित्ताचा त्रास, तर त्वरित दवाखान्यामध्ये जावा, म्हणजे तुमचा तो त्रास वाढणार नाही.
पती पत्नीमध्ये सुद्धा नैराश्य जाणवते, त्यामुळे पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाने माफी मागून मोकळे व्हा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही. आता पुढची रास आहे कुंभ झाली. पुढची रास आहे मीन रास. मीन राशीने एकच काळजी घ्यायची आहे की तुम्हाला सध्या मानसिक त्रास खूप जास्त होत आहे आणि या मानसिक त्रासाचा परिणाम हळूहळू तुमच्या तब्येतीवर दिसून येत आहे. म्हणूनच मीन राशीने शांत राहणे गरजेचं आहे. तोंडावर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणे हे तुमचं अगदी महत्त्वाचं काम आहे, नाहीतर तुम्हाला जास्त करून दवाखाना मागे लागण्याची शक्यता आहे. रात्रीचे जागरण, पैशाचा सगळा चुकत चाललेला मेळ हे तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. म्हणून हळूहळू स्वतःवर काम करा. विद्यार्थी वर्गांनी सुद्धा जागरण थोडंसं कमी करा आणि दिवसा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. पती पत्नीमध्ये दुरावा जाणवतो. कुंभ रास जर माझ्या हातून सुटली असेल सांगताना, तर पुन्हा एकदा सांगते की कुंभ राशीने सुद्धा स्वतःच्या जिभेवर नियंत्रण ठेवून स्वतःवर विजय मिळवायचा आहे. अन्यथा तुमची जीभ तुम्हालाच एक दिवस धोक्यामध्ये नेणार आहे. म्हणूनच उचलली जीभ लावली टाळ्याला हे तुम्हाला करायचं नाहीये. तसं तर कुठल्याच राशीला करायचं नाहीये, पण कुंभ राशीने जास्तीत जास्त लक्षात घ्या की उचलली जीभ लावली टाळ्याला नाही. कुठलेही एखादं स्टेटमेंट तुम्ही देत आहात तर 100 वेळा विचार करूनच द्या, अन्यथा पुढे पस्तावा जाणवतो. तर हेच होतं आजचं म्हणजे आठवड्याचं राशी भविष्य. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सांगा आणि तुम्ही कोणत्या राशीचे आहात आणि कुठून मला बघत आहात हे नक्की लिहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ.